हॅलो, जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा, आज एक गावात एक नवीन उपक्रम म्हणजे दवाखान्यामध्ये एक लसीचं नियोजन चालू आहे बघा. तर ते 8 दिवसापासून चालू आहे नियोजन लसीचं. तर ते काय आहे ते मी आपल्याला सांगतो बघा. हा बघा, हा दवाखाना आंबळे आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी. तर इथं बघा 60+ 60च्या वरच्या लोकांना इथं लसीचं काहीतरी नियोजन आहे. आणि दुसरं एक म्हणजे 18+ पण असं पण एक नियोजन आहे लसीचं. तर ही लस म्हणजे घेण्याचं कारण म्हणजे असं आहे की आता क्षयरोग हा जास्त प्रमाणात वाढलेला आहे आणि तर 60+ लोकांना हा जास्त लागू होऊ शकतो. त्याकरता सर्वत्र संपूर्ण भारतामध्ये आता लसीकरण चालू झालं आहे बघा. तर ह्या लसीकरणासाठी प्रत्येकाने आपल्या रुग्णालयामध्ये जाऊन ही लस घेतली पाहिजे, कारण हे होऊ नये क्षयरोग. आणि दुसरी एक गोष्ट असं आहे त्यामध्ये पण की जे वयोवृद्ध आहे, ज्यांना BP शुगरचा त्रास आहे, आणि दुसरी गोष्ट BP शुगरचा त्रास आहे आणि कोणाचे पाय हात गुडघे चमकत असते त्याच्यावर पण ती लस चालते. तर ही लस प्रत्येकाने आपण घेतली पाहिजे. तर मी सगळ्यांची माहिती घेतो त्याबद्दल. हे बघा, इथं आधार कार्डावर इथं नोंद करून नंबर घेऊन इथं प्रत्येक पेशंटचं इथं नोंदणी केली जाते आणि त्या पद्धतीने ती लस दिली जाते. तर ह्या लसीचं बघा, हा एक म्हणजे बोर्ड आहे. तर ह्या पद्धतीचा बोर्ड आहे बघा. हे संपूर्ण याच्या लोकांनी माहिती घेऊन या प्रत्येक गावामध्ये हे उपक्रम चालू आहे. तर ह्या उपक्रमाचा सगळ्यांनी फायदा घ्या, कारण हे भविष्यात असं क्षयरोग असं जास्त वाढू नये, कारण त्याचं प्रमाण आता जास्त प्रमाणात चालू आहे. म्हणून सरकारने याचे त्वरित लसीकरण चालू केलं आहे बा. हा, नाव काय म्हणले आपलं? बोला, एक मिनिट. नाव काय म्हणले? नाव अगस्ते. हा, तर तुम्हाला कुणी कल्पना दिली लसीची? अरे बाबा, बोला ना, बोला ना. मॅडमने दिली. हो. म्हणजे तुम्ही पण जरा माहिती सांगितली बरोबर, पण जरा थोडी कमी. हा का, तुम्ही सांगितली त्यामुळे जरा ठीक. लोक नाराज झाले. हा, लोक नाराज झाले बघा. हे आबा पण आज बघा इथं लस घेण्यासाठी आले. तर आबा, तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीची लस असं कळलं का तुम्हाला काही? का कशा पद्धतीची? मॅडमने सांगितली म्हणजे 60 वर्षाच्या पुढील लोकांसाठी हां, क्षयरोगची लस आली. लस आलेली. हां, आणि दुसरी गोष्ट 18+ पण सांगितले त्यांनी, त्यांना सुद्धा ही चालू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना BP शुगर आहे त्यांना पण ही उपयोगाची लस आहे. त्यामुळे या प्रत्येकाने या लस लोकांनी घेतली पाहिजे. परिचारिका झेंडे मॅडम आहेत बघा. तर यांच्याकडं नोंद पुढे नाही, पण तुम्ही आतापर्यंत कितवा दुसरा कॅम्प आहे? हा, पहिला कॅम्प कधी घेतला होता? हा, म्हणजे समजा 8 दिवसापूर्वी घेतला होता. किती लोक कॅम्पला होते? हा, 21/9ला घेतला होता. किती लोकांचं लसीकरण झालं? 71 लोकांचे झाले. आणि त्याच्यावर आज कॅम्प ठेवला. तर आता आज सुद्धा कारण हे काय बरेचशा लोकांना ही माहिती नाही माहिती नाही. आता सकाळी मला तुमच्याच एका मॅडमनी फोन केला की आज लसीकरण आहे, तुम्ही लसीकरणाला जरूर या. त्याला ह्याच मॅडमनी फोन केला होता. तर हा, यांनीच फोन केला होता तर लसीकरणासाठी. तर या म्हणजे तर आम्हाला कळलं, पण हे अजून लोकांना बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. हा, ही कल्पना नाही, कन्फर्म नाही की लस. हा, नाही बरोबर आहे. आणि अजून पण जरा थोडं, आणि परत तुम्ही कॅम्प ठेवणार आहे का? परत कंटिन्यू चालूच आहे? हां, सगळ्यांचं होणार. हां, संरक्षण होईल. आणि हे 18+ पण आहे ना त्यात काहीतरी? 18+ आहे. ज्यांना शुगर आहे किंवा ज्यांचं BMI म्हणजे वजन, उंची कमी किंवा ज्यांच्या घरात
पूर्वी टीबी होऊन गेलेला आहे आहे हा आणि त्या लोकांच्या घरातल्या लोकांचं पण लसीकरण करण्याची वेळ आहे. जरुरी जरुरी कारण त्यांना होऊ शकतो. टीबी हा आजार कसा आहे एकामेकापासून एकामेकाला संसर्जन्य त्याच्यामुळे लोकांनी ही नाही आता पण हे प्रमाण पण जास्त वाढलेलं आहे ना टीबी क्षयरोगाचं. 60+ लोकांचं कसं होतं बीपी होतो, शुगर होतो, दमा होतो, असे आजार भरपूर होतात. त्याच्यामुळे हे आजार रोखण्यासाठी क्षयरोग प्रतिबंधक लस घेतलीच पाहिजे प्रत्येकाने. आणि असं नाही काय लोक काय म्हणतात आम्ही कोरोनाची लस घेतली बाबा आमचे गुडघे गेले असं काही नाही. उलट हे कमी होण्यासाठी शासन प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या लसी काढतं. याचा आपण सर्वांनी पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. आणि तुम्ही आपल्या मित्रांना कोण घरात असेल त्यांना पण सांगून जर आता आम्ही काय करणार आहे प्रत्येक ते लावणार आहे पुढचं लसीकरण कधी आज बोर्ड लावणार आहे आधी केलं ना तर लोकांची जनजागृती होती. जनजागृती. धन्यवाद मॅडम. हे बघा इथं बीपी शुगर चेक केलं जातं बघा. तर मॅडम आता बघा इथं ज्येष्ठ नागरिकांचं बीपी शुगर चेक करतात बघा. म्हणजे असं लोकांनी याचं येऊन असं चेक केलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. आज सुद्धा उपक्रम आता मॅडम कोण आपल्याला माहिती घ्यायची आहे. परंतु हे लसीकरणसुद्धा चांगलं आहे आणि हे सगळ्या लोकांनी प्रत्येकाने 60+ आणि जमलं तर 18+ सुद्धा हे लस घेतली पाहिजे. बाबाजी शुगर हे बीपी वाढतो का जाग्यावर राहतो कमी जास्त होतो? कमी जास्त होतो का बीपी ज्यांचा? नॉर्मल आहे बघा. हा असं चेक केलं पाहिजे. 8 दिवस तरी चेक केलं पाहिजे. हे बघा माझी कालपासून दाढ पण दुखते आणि सर्दी पण झाली. तर इथं सुद्धा मॅडम ते जे औषध आहेत म्हणले तर ते सुद्धा आता मी घेणार आहे आणि लस पण घेणार आहे. तर हे चांगली सुविधा आहे. आता माहिती सांगतात मॅडम. ही लस आहे ना क्षयरोग प्रतिबंधात्मक लस आहे. म्हणजे क्षयरोगाचे पेशंट आता वाढत चाललेले आहेत ना मग क्षयरोग होऊ नये आणि 60 वर्षावरील व्यक्तींसाठी ही लस आहे. 60 वर्षावरील व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी होते. मग क्षयरोगाचं त्यांना इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणून सुरुवात ही 60 वर्षावरील व्यक्तीपासून केलेली आहे. आणि 18 वर्षावरील व्यक्ती जे कोमॉर्बिड आहेत. कोमॉर्बिड म्हणजे जसं बीपी आहे किंवा शुगर आहे किंवा अजून एखादा आजार आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यांना पण ही लस सुरुवातीला आता या टप्प्यामध्ये एवढ्याच लोकांना ते मिळणार आहे. सांगता येत नाही भविष्यात सगळ्यांना पण येऊ शकते. कोविड सारखा. या लसीचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीयेत. याचे काही त्या लसीमुळे कुणालाही काही त्रास होणार नाहीये आणि लसीचं प्रमाण एकदम 0.1 ml आहे. त्याच्यामुळे कुणालाही काही होणार नाही. ते BCG लसीप्रमाणे लस दिल्याप्रमाणे तिथे फोडी ते फुटेल त्याच्यावर एक खपली आणि एक व्रन्स टाईप मध्ये ते मार्क होतो. देवी सारखा. हो. बाकी त्या सगळ्या तुम्ही पण लस घ्या. बाकी इतरांना पण लस घ्यायला सांगा. नाही पण आता ही लस संपूर्ण भारतात सगळीकडे चालू होणार का फक्त आता सध्या तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि इतर ठिकाणी पण हळूहळू चालू होणार आहे. धन्यवाद. हे बघा लस घेण्यासाठी बघा भरपूर प्रमाणात ज्येष्ठ लोक आलेत बघा. 60च्या पुढचे सगळी लोक आलेत बघा इथं. तर हे बघा हे सगळी लोक आलेत बघा इथे आणि आज सगळ्यांच्या आता आधार कार्ड देऊन नंबर लावलेत बघा आणि ती आता सगळी लस घेणार आहे. तर हे बघा हे आमचे शेजारचे बघा हे सोने बापू बेंद्रे. तर यांचं वय आपलं वय किती असेल बरं? आपलं वय किती आहे? वय काय सांगते 95. हे बघा यांचं वय आज 95 आहेत आणि बघा हे काठीवर आज इथं चालत आले बघा. खरं हे आज मानलं पाहिजे 95 वय आज इथं लस घेण्यासाठी आल्यात बघा. चालत आल्यात बघा वस्तीवरनं 1-1.5 किलोमीटर चालत आल्यात बघा आणि आज वय 95 आहे यांचं. बघा म्हणजे किती शरीर यांचं काटक आहे. म्हणजे आज 95 वयात माणूस आज एवढं चालतंय बघा. मानलं पाहिजे. सुंदर असा दवाखाना आहे बघा. आंबळेगावचा सरकारी दवाखाना आहे बघा. इथं नवीन बांधकाम झाले. चांगला दवाखाना आहे. तर तुम्ही काय सगळी लस घ्यायला आले का? लस घ्यायला आले का? ऐकायला येत नाही का तुम्हाला? का सगळे लस घ्यायला आलेत बघा. या हे सगळे लस घ्यायला आले. नाही बरे चांगले आहेत.
हे बघा आता जे दातमध्ये भरपूर गर्दी झाली बघा, पण अजून काही लस आलेली नाही. तर तोपर्यंत तरी लस यायला 12 वाजतील. पण या तिथं नाव नोंदणी चालू आहे. तर यासाठी सगळ्यांनी ह्या लसीचा फायदा घेतला पाहिजे. कारण खरोखरच ही लस म्हणजे संपूर्ण भारतात होणार आहे, पण आता सध्या फक्त पुणे जिल्ह्यात आता हिचं काम चालू आहे. तर ही हळूहळू संपूर्ण भारतभर, महाराष्ट्रात सगळीकडे ही लस घ्यावाच लागणार आहे. तर सर्व समजा पुणे जिल्ह्यातील सर्व कोण आज जसं जिथं चालू आहे त्याने प्रत्येकाने जाऊन लस घ्यावा असे मी सर्व नागरिकांना विनंती करतो. खरंच म्हणजे हा उपक्रम आपला पुणे जिल्ह्यात चालू झालेला आहे, त्याचा फायदा घ्यावा. धन्यवाद. याच्यासाठीच मी आज खास व्हिडिओ बनवला आहे की लोकांना माहिती होण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे बघा. तर संपूर्ण याचा लोकांनी फायदा घेऊन चौकशी करून ही संपूर्ण 60च्या पुढं महिला असो, पुरुष असो, ज्येष्ठ नागरिक आणि 18+ पण आहे. तर ते 18+चे सुद्धा काही कोणी जर असतील तर त्यांना काहीतरी आजार वगैरे काही BP शुगरचा असेल तर त्यांनी सुद्धा या लस घेतली पाहिजे असं सांगण्यात आलं आहे बघा. तर धन्यवाद. रामकृष्ण.